आज स्वयंपाकाला वेळ झालेला आणि काहीतरी झटपट असा बेत बनवण्याचा मग विचार केला. तर मी सर्वात आधी आता कुकरमध्ये पाणी टाकून घेतले आणि त्यामध्ये 1 चमचाभर तेलसुद्धा. तूर डाळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली आणि त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, हळद आणि 1 मध्यम आकाराचा कांदा असा जाडसरच कापून घेतला आणि 1 टोमॅटोसुद्धा तोही जाडसर कापून घेतला आणि कुकरमध्ये डाळ शिजायला घातली. तर दुसरीकडे आता कुकरमध्ये पाणी टाकून घेतलं भात शिजवण्यासाठी. तर आता इथे मी साधाच भात करणार आहे. त्यासाठी बघा तांदूळ घेतले स्वच्छ धुवून आणि कुकरमध्ये तेलसुद्धा 1 चमचाभर टाकून घेतलं. आता तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घातले कुकरमध्ये शिजायला आणि आता भात एकीकडे शिजवण्यासाठी ठेवून दिलेला. आता पहा दुसरीकडे माझी डाळसुद्धा शिजलेली आहे. छान अशी आपण रवीने ती घोटून घेऊया. आता डाळीसाठी आपण छानसा तडका तयार करू. तर एका तडका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतले. त्यामध्ये 1 चमचाभर मोहरी घालायची छान आणि जिरंसुद्धा घातलेलं आहे त्यात अर्धा चमचा एवढं. तेल आता गरमच असताना आपण त्यामध्ये लसूणचे तुकडेसुद्धा घालायचे आहेत. लसूणचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं कारण तडक्याला खूप छान चव येते. आणि आता आपण यामध्ये दुसरा कुठलाही मसाला जे आपले बेसिक मसाले आहेत त्याऐवजी वापरणार नाही आहोत. इथे मी फक्त धनेपूड आणि 1 चमचा जो आपला गरम मसाला असतो घरगुती तोच वापरलेला आहे. आणि आता हा तयार झालेला तडका आहे तो आपण या शिजलेल्या डाळीमध्ये टाकून घ्यायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीरसुद्धा बारीक कापून. थोडं तुम्हाला घट्ट वाटत असेल तर पाणीही थोडं गरम असं मिक्स करू शकता. तर पाहू शकता अशा पद्धतीनं आपली ही डाळसुद्धा आता तयार झालेली आहे. आणि दुसरीकडे बघा आपला कुकरसुद्धा भाताचा आता झालेला आहे. तर अशा पद्धतीने माझा हा स्वयंपाक रात्रीचा तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे आपली ही आता थाळी पूर्ण झालेली आहे. तुम्हालाही स्वयंपाकाचा कंटाळा आला किंवा काही हलकंसं खावं वाटलं तर तुम्ही अशा प्रकारची थाळी नक्की ट्राय करू शकता. बऱ्याचदा मुलांनाही चपाती खाण्याचा कंटाळा येतो, तर मुलांनाही तुम्ही अशा प्रकारची थाळी करून देऊ शकता. याबरोबर पापड, कांदा आणि लोणचं दुसरी कुठलंही काही घेण्याची म्हणजे आवश्यकता राहणार नाही. तर चला पुन्हा आपण एका नवीन रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.